सकाळचे 7 वाजले होते. मालतीताईंनी तिसऱ्यांदा घंटी वाजवली, पण दरवाजा अजून उघडला नव्हता. गेली 15 वर्ष त्या ग्रँड पॅराडी टॉवर्समध्ये कामाला येत होत्या. कधीही उशीर झाला नव्हता. काय झालं बाई, आज रुक्मिणीताई दार का नाही उघडत आहेत? शेजारच्या फ्लॅटमधून बाहेर येताना शोभाताईंनी विचारलं. मालतीताईंचं मन सैरबैर झालं. काल रात्री त्यांनी जे पाहिलं ते सांगावं की नाही या विचारात त्या पडल्या. ताई, काल रात्री मी घरी जाताना त्यांचा आवाज थरथरला. मी 8व्या मजल्यावर रुक्मिणीताईंना पाहिलं. त्या बाल्कनीत उभ्या होत्या, पण तो मजला तर... शोभाताईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. 8वा मजला? पण तो तर बंद आहे. हो ताई, पण मी स्पष्ट पाहिलं. रुक्मिणीताई होत्या, त्यांच्याबरोबर एक तरुण मुलगी होती. दोघी काहीतरी बोलत होत्या. अचानक लिफ्टचा आवाज आला. दरवाजे उघडले आणि रुक्मिणीताईंचा मुलगा विकास बाहेर आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. काकी, आई सापडत नाहीये, त्याचा आवाज थरथरत होता. रात्रभर शोधलं, पोलिसांना पण कळवलंय. मालतीताईंच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीस आले, शोध सुरू झाला. पण मालतीताईंना माहीत होतं की रुक्मिणीताई आता कधीच सापडणार नाहीत. त्या 8व्या मजल्यावरच्या बाल्कनीत गेल्या होत्या, जिथे गेली 20 वर्ष कोणी गेलं नव्हतं. जिथे एकेकाळी एका तरुणीने प्रेमासाठी जीव दिला होता. 1 आठवडा उलटला. एके रात्री मालतीताई घरी जात होत्या. अचानक त्यांना 8व्या मजल्यावरून आवाज आला. मालती, वर ये ना, इथे खूप शांत आहे. त्यांनी वर पाहिलं. रुक्मिणीताई हसत उभ्या होत्या. त्यांच्या शेजारी ती तरुण मुलगी होती आणि त्यांच्या मागे आणखी कित्येक आकृत्या. मालतीताईंनी धावत इमारतीतून बाहेर पळ काढला. त्या रात्री त्यांनी नोकरी सोडली. आज ग्रँड पॅराडी टॉवर्समध्ये नवीन कामवाली बाई आली आहे. तिला अजून माहीत नाही की इथल्या 8व्या मजल्यावर कोण राहतं, पण लवकरच तिला कळेल. कारण रुक्मिणीताईंना अजून एका मैत्रिणीची गरज आहे. दरम्यान दर रात्री 8व्या मजल्यावरच्या बाल्कनीत अनेक आकृत्या दिसतात. त्या एकमेकींशी गप्पा मारतात, हसतात आणि नव्या पाहुण्यांची वाट पाहतात. कधीकधी रात्री उशिरा इमारतीजवळून जाणाऱ्यांना गाणं गुणगुणल्याचा आवाज ऐकू येतो, पण कोणीही वर पाहायचं धाडस करत नाही. कारण त्यांना माहीत आहे, ग्रँड पॅराडी टॉवर्सच्या 8व्या मजल्यावरचं आवाहन स्वीकारणं म्हणजे परतीचा प्रवास नसलेल्या एका दुनियेत प्रवेश करणं. मंडळी, ही कथा काल्पनिक असली तरी ती एका सत्य घटनेवर आधारित आहे. मुंबईतील मलबार हिल येथील ग्रँड पॅराडी टॉवर्स एक आलिशान आणि भव्य इमारत, ज्याला त्याच्या आकर्षक वास्तुशिल्पामुळे ओळखले जाते. पण त्याचसोबत या इमारतीला एक भयावह इतिहास देखील आहे. अनेक आत्महत्यांची शोकांतिका आणि विचित्र घटनांमुळे या इमारतीला एक शापित ठिकाण म्हणून ओळखले जाते. चला तर मग आज आपण या इमारतीच्या गडद आणि भयानक इतिहासावर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया की त्याच्या भयावह घटनांनी या इमारतीला कसे एक शापित ठिकाण बनवले आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक भीतीदायक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मुंबईच्या मलबार हिलमध्ये असलेला ग्रँड पॅराडी टॉवर जसा त्यातून दिसणाऱ्या मुंबईच्या ग्रँड व्ह्यूसाठी फेमस आहे, तसा तिथे राहून गेलेल्या राहणाऱ्या बिझनेसमॅन, डायमंड मर्चंट्स सारख्या श्रीमंत व्यक्तींमुळे सुद्धा प्रसिद्ध आहे.
जो टॉवर एकेकाळी श्रीमंत व्यक्तींचा टॉवर म्हणून ओळखला जात असे तो आता मोस्ट हॉन्टेड टॉवर म्हणून ओळखला जातो. तो त्या टॉवरच्या 8व्या मजल्यावरील बाल्कनीमुळे. या बाल्कनीमधून उडी मारून बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. याची सुरुवात झाली त्याच टॉवरमध्ये राहणाऱ्या मुलीमुळे. या मुलीचे तिथल्याच स्लम एरियात राहणाऱ्या मुलावर प्रेम जडले, पण घरच्यांच्या विरोधामुळे आणि डिप्रेशनमध्ये येऊन तिने 8व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि इथूनच आत्महत्या सत्राला सुरुवात झाली. त्या मुलीच्या आत्महत्येनंतर त्या टॉवरमध्ये घरकाम करायला येणाऱ्या मावशीबाईने त्याच फ्लोअरच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतरही अजून एका घरकामाला येणाऱ्या मावशीबाईने त्याच पद्धतीने आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच फ्लोअरवर राहणाऱ्या वयस्कर पतीपत्नींनी त्या फ्लोअरच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलानेही पत्नी व मुलीसोबत त्याच बाल्कनीतून उडी मारून आपले जीवन संपवले. त्यानंतर ही आत्महत्या प्रकरणे चालूच राहिली. पुढे तो 8वा फ्लोअरच सील करून टाकण्यात आला. पॅरानॉर्मल रिसर्चर्सनी त्या फ्लोअरवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी तिथे बऱ्याच पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी होत असलेल्या आढळून आल्या. त्यांच्याजवळ असणाऱ्या इक्विपमेंट्समध्ये मीटर्समध्ये रीडिंग येऊ लागली आणि बऱ्याच निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी वावरत असल्याचं जाणवत होतं. काहींचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी या फ्लोअरवरून उडी मारून आत्महत्या केल्यात त्यांचे आत्मे या फ्लोअरवर घुटमळत आहे. 7व्या फ्लोअरवरच्या रहिवासियांनाही या 8व्या मजल्यावरून अनेक विचित्र अनुभव आलेत. संपूर्ण फ्लोअर सील असूनही फ्लोअरवरून चालण्याचे, ग्रिल वाजवण्याचे, दरवाजे उघडून बंद करण्याचे आवाज येत असतात. त्या फ्लोअरवर जाण्यास बंदी असून 9व्या मजल्यावर जाण्यास सक्तीने लिफ्टचा वापर केला जातो. तर असं काय होतं त्या फ्लोअरवर की जो तिथे जात किंवा राहत असे त्याच्या मनात सुसायडल टेंडन्सी निर्माण होत असे व तो त्यातच आपलं जीवन संपवत असे? हे आजही न उलगडलेलं रहस्य आहे. ग्रँड पॅराडाईस टॉवर आजही उभा आहे, पण त्याच्या भूतपूर्व इतिहासामुळे तो मुंबईतील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक बनलेला आहे. इमारतीमध्ये राहणारे रहिवासी अजूनही विचित्र घटनांचा सामना करत आहेत आणि अनेकांनी या असामान्य घटनांमुळे इमारत सोडली आहे. काही लोक म्हणतात की मृतांच्या आत्मा अजूनही इमारतीच्या भिंतीत अडकलेल्या आहेत आणि त्या आणखी एका जिवंत आत्म्याची वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, आजचा हा आपला ग्रँड पॅराडाईस टॉवरवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला देखील अशा कुठल्या ठिकाणाबद्दल माहिती असल्यास माझ्यासोबत कमेंटद्वारे नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.